मी देवाकडे धाव घेतली, म्हणाले देवा तूच मला यातून सोडव, तू माझा सोनार हो आणि माझे दैवी दागिने घडव. आता मी देवाला ऑर्डर देते की कसे कसे दागिने माझ्यासाठी घडवायचे आणि ना मी असेच दागिने मागणार आहे की ते कुणालाही खुलतील, लहान मोठा स्त्री पुरुष, या देशातला त्या देशातला, सगळ्यांना गोरा काळा कुणालाही खुलतील असे मी दागिने देवाला मागते. मी देवाला सांगते की चेहऱ्यासाठी माझ्या घडव सुहास्याचा दागिना, चेहऱ्यासाठी माझ्या घडव सुहास्याचा दागिना, मुखावर माझ्या कधी नव्हतो मनातली विरंचना, कानांसाठी माझ्या घडव असे तू सुंदर जुबे, कानांसाठी माझ्या घडव असे तू सुंदर जुबे, माघारी हे माझ्याबद्दल चांगलंच ऐकू येऊ दे, गळ्याभोवती माझ्या असू दे सतत आप्त जनांचे हात. बघा ज्या आजी आजोबांच्या गळ्याभोवती नातवंडांचे हात असतात ते चेहरे काय सुंदर दिसतात. गळ्याभोवती माझ्या असू दे सतत आप्त जनांचे हात, काय करायचे आता मला चंद्रहार आणि पोहे हात. पाटल्या बांगड्या यांनी आजवर शोभा वाढवली हातांची, पाटल्या बांगड्या यांनी आजवर शोभा वाढवली हातांची, पण आता वेळ आली आहे हात दानं तिनं फुलण्याची. वेळोवेळी सजली माझी मेखला कमरपट्टा यांनी कंबर, वेळोवेळी सजली माझी मेखला कमरपट्टा यांनी कंबर, पण आता तिची खरी शोभा ती ताठ आहे तोवर. देवा जोडवी चांगली जड घडव, देवा जोडवी अशी जड घडव की पाय जमिनीवरच राहते. देवा जोडवी अशी जड घडव बिछोड, देवा जोडवी अशी जड घडव की पाय जमिनीवरच राहतील. आणि सांग देव सोनारा हे सारे दागिने तू केव्हा देशील. आता देव झाला ना तरी सोनारच तो, कुठला वेळेवर द्यायला. देव सोनारांनी माझी मागणी शांतपणे नोंदवून घेतली आणि बाई जरा वेळ लागेल असं म्हणत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. देव सोनार म्हणतो हो बाई हे दागिने तयार नसतात. आता सर्व शक्तिमान देव आणि दागिने काय तयार नसतात, देवाची डिफिकल्टी आहे. देव सोनार म्हणतो बाई हे दागिने तयार नसतात कारण त्यांना तेवढी मागणीच नसते. हे दागिने तयार नसतात कारण त्यांना तेवढी मागणीच नसते, पण हे अनमोल दागिने घडवेपर्यंत घेणाऱ्याच्या पैशाची नव्हे हो, घेणाऱ्याच्या पैशाची नव्हे मनाची श्रीमंती वाढावी एवढी माफक अपेक्षा असते. आणि शेवटी देव सुद्धा म्हणतो बाई घडणावेळची काळजीच नको, घडणावेळची काळजी नको आम्ही ती घेतच नाही, घडणावेळची काळजी नको आम्ही ती घेतच नाही. असे दैवी दुर्मिळ दागिने घडवत राहणं यासारखा दुसरा आनंद नाही, यासारखा दुसरा आनंद.